हॅलो फ्रेंड्स, आज आपण डिस्कस करणार आहे सेंट्रीफ्युगल फोर्स. पण त्याच्या आधी आपण डिस्कस करणार आहे फ्रेम ऑफ रेफरन्स, नॉन ऍक्सिलरेटेड फ्रेम ऑफ रेफरन्स अँड ऍक्सिलरेटेड फ्रेम ऑफ रेफरन्स. सगळ्यात सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मी एक एक्झाम्पल देते. एक बस आहे जी स्थिर आहे, ऍट रेस्ट आहे. मग हिची फ्रेम ऑफ रेफरन्स कोणती आहे? नॉन ऍक्सिलरेटेड, म्हणजे ज्याच्यामध्ये ऍक्सिलरेशन नाहीये. आता हीच बस जर मूव्ह व्हायला लागली सरळ एका दिशेने कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनी, मग तिच्यामध्ये ऍक्सिलरेशन आहे का? तर नाही. म्हणून तिची फ्रेम ऑफ रेफरन्स ही नॉन ऍक्सिलरेटेड फ्रेम ऑफ रेफरन्स और इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. या फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये न्यूटनचे जे नियम आहेत की फोर्स अप्लाय केला की बॉडी मूव्ह होते, ऍक्सिलरेटरचे न्यूटनचे जे तिन्ही लॉज आहेत ते ओबे केले जातात. पण याच्याबरोबर विरुद्ध ऍक्सिलरेटेड फ्रेम ऑफ रेफरन्स किंवा नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स, इथे न्यूटनचे नियम ओबे होत नाहीत. मग ऍक्सिलरेटेड फ्रेम ऑफ रेफरन्स कोणती? तर हीच बस ही पुढे चाललेली आहे आणि दुरून एक मोटरसायकलवाला भरधाव आला बसच्या पुढे जवळ आला. तर जे ड्रायव्हर आहेत त्यांनी काय केलं तर ब्रेक दाबले. त्याच्यामुळे काय झालं तर ती जी बस आहे ती डिऍक्सिलरेशन मध्ये गेली, म्हणजे निगेटिव्ह ऍक्सिलरेशन मध्ये गेली, म्हणजेच ती ऍक्सिलरेटेड फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये गेली. ते 2-3 क्षण आहेत त्याच्यामध्ये बस ऍक्सिलरेशन मध्ये गेली, निगेटिव्ह ऍक्सिलरेशन मध्ये. आणि आपल्याला काय अनुभव आला, जे आपण बसमध्ये बसलेले आहोत, तर आपल्याला कुणीही ड्रायव्हर ज्या वेळेला ब्रेक दाबले त्याच्यानंतर त्या 2-3 सेकंदामध्ये आपल्याला असा अनुभव आला की कोणीही धक्का न देता आपण पुढे ढकलले गेलो. ओके, हे कशामुळे झालं तर ड्यू टू द इनर्शिया ऑफ अवर बॉडी. पण आता न्यूटनचे नियम इथे ओबे झाले नाहीत, कारण कोणीही धक्का न देता तुम्हाला कोणीतरी ढकललं असा अनुभव आला. मग हे न्यूटनचे नियम आपल्या या ऍक्सिलरेशनच्या फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये, आता ऍक्सिलरेशन किंवा डिऍक्सिलरेशन, कधी कधी असंही होतं की ड्रायव्हर येतात आणि पटकन ऍक्सिलरेटर इन्क्रीज करतात आणि बस सुरू होते, त्यावेळेला आपण मागे ढकलले जातो. सो हे जे क्षण आहेत ज्याच्यामध्ये बस ऍक्सिलरेटर असते किंवा कोणतंही बॉडी ऍक्सिलरेटर असते, ती आहे ऍक्सिलरेटेड फ्रेम ऑफ रेफरन्स. याच्यामध्ये न्यूटनचे लॉज ओबे होत नाहीत. आपल्याला धक्का कुणीही न देताना धक्का बसतो पुढे किंवा मागे. तर न्यूटनचे लॉज ओबे करण्यासाठी आपण असं कन्सिडर करतो की एक सुडो फोर्स आपल्यावर ऍक्ट झाला आणि आपल्याला धक्का बसला, कारण आपल्याला न्यूटनचे लॉज ओबे करायचे आहेत म्हणून. तर हे झालं लिनियर मोशन मध्ये, बस पुढे, बस सरळ चाललेली आहे किंवा स्ट्रेट लाईन मोशन मध्ये चाललेली आहे. आता ज्या वेळेला बस टर्न घेते, म्हणजे जेव्हा सर्क्युलर मोशन आहे, कारण सर्क्युलर मोशन सुद्धा आपल्याला माहिती आहे ऍक्सिलरेटेड मोशनच आहे. बस जेव्हा राईट टर्न घेते तेव्हा आपल्याला असा अनुभव येतो की कोणीही धक्का न देता आपण डावीकडे ढकलले जातो, आपल्याला धक्का बसतो डावीकडे. किंवा बस जर अशी चाललेली आहे आणि बस उजवीकडे वळली तर आपल्याला, बस डावीकडे वळली तर आपल्याला उजवीकडे धक्का आपल्याला अनुभव येतो. सो दिस हिअर अगेन इन द सर्क्युलर मोशन, द ऍक्सिलरेटेड मोशन, अगेन द न्यूटन्स लॉज आर नॉट ओबेड and again the pseudo force acts upon us. So this pseudo force in the circular motion is called as the centrifugal force. आता जसं हे मी एक तुम्हाला उदाहरण दिलं तसं मी अजून एक उदाहरण देऊ शकते की आपण मिक्सरमध्ये समजा दाण्याच्या कुटाची छान अशी चटणी बनवायची आहे, तर आपण दाणे आणि इतर जे काही साहित्य आहे ते आपण घालतो, मिक्सर चालू करतो. मिक्सर बंद केल्यानंतर जेव्हा आपण ते उघडतो त्यावेळेला आपल्याला काय दिसतं की ते जे कूट आहे दाण्याचं किंवा जे काही, तर ते सगळं बाजूला चिकटलेलं आहे. दिस इज ड्यू टू द सेंट्रीफ्युगल फोर्स विच ऍक्टेड इन द डायरेक्शन अलॉंग दैट इज अवे फ्रॉम द सेंटर. बस डावीकडे जेव्हा जाते तेव्हा आपल्याला उजवीकडे धक्का बसतो, राईट, अलॉंग द रेड इज अवे फ्रॉम द सेंटर. किंवा एखाद्या वॉशिंग मशीनमध्ये जेव्हा आपण कपडे घालतो आणि जेव्हा वॉशिंग मशीन पूर्ण होते तेव्हा आपल्याला कपडे कसे झालेले दिसतात, तर कपडे सगळे त्याच्या बाजूला, त्या ड्रमच्या बाजूला चिकटलेले दिसतात. त्यांच्यावर अगेन दिस इज ड्यू टू द इफेक्ट ऑफ द सेंट्रीफ्युगल फोर्स ऍक्टिंग ऑन द क्लोथ्स. तुम्ही एखाद्या बादलीमध्ये पाणी घ्या, थोडं पाणी घ्यायचं, खूप पाणी घ्यायचं नाही,
आणि ती बादली जर आपण अशी फिरवली इन व्हर्टिकल सर्क्युलर मोशन जर ती आपल्याला आपण बादली फिरवली तर आपल्याला दिसतं की जेव्हा ऍट द हाईट वरच्या पॉइंटवर ते पाणी आपल्या डोक्यावर सांडत नाही. व्हाय? बिकॉज द वेट of the water is balanced by the centrifugal force, which is exactly in the opposite direction. Weight of water is in the downward direction. Centrifugal force is in the upward direction. Exactly opposite to the direction of the weight. आणि म्हणून ते पाणी ऍट द हायेस्ट पॉइंट सुद्धा ते खाली सांडत नाही. पण पाणी किती पाहिजे? अर्ध्यापेक्षा सुद्धा अजून खूप कमी पाहिजे. तुम्ही जर पूर्ण बादली भरून घेतली आणि व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये फिरवली तर काय होणार आहे? अंघोळ होणार आहे ना. नेक्स्ट एक्झाम्पल तुम्हाला मी ते हे दाखवलेलं आहे की जेव्हा जत्रा असते शिवरात्रीची किंवा कोणत्याही जत्रा असतात तर त्यावेळेला लहानपणी तुम्ही अनुभव केला असेल की असे इथे असे घोडे असे लावलेले असतात छोटे छोटे आणि आई वडील त्यांच्या मुलांना त्या घोड्यावर बसवतात. असे सगळ्या घोडे भरले की मग ते इथला जो त्याचा हँडल करणारा असतो तो ते हे फिरवायला लागतो. तो असं हे फिरवायला लागला की असा जो घोडा असतो तो त्याची डायरेक्शन हे फिरवल्यानंतर त्याची कशी होते? अशी होते. म्हणजे तो टिल्ट होतो. अगेन ड्यू टू द सेंट्रीफ्युगल फोर्स. सो दीज आर ऑल द एक्झाम्पल्स ऑफ द सेंट्रीफ्युगल फोर्स विच ऍक्ट्स ऑन द बॉडी विच इज इन द सर्क्युलर मोशन, विच इज इन द ऍक्सिलरेटेड मोशन, बिकॉज सर्क्युलर मोशन इज द ऍक्सिलरेटेड मोशन. सर्क्युलर मोशन मध्ये जो सुडो फोर्स ऍक्ट होतो त्याला आपण सेंट्रीफ्युगल फोर्स असं म्हणतो. आता सेंट्रीपेटल फोर्स, बॉडी सर्क्युलर मोशन मध्ये आहे तर सेंट्रीपेटल फोर्स हा या डायरेक्शन, सेंट्रीपेटल ऍक्सिलरेशन आणि सेंट्रीपेटल फोर्स डायरेक्शन ही आहे. पण सेंट्रीफ्युगल फोर्स आणि रेडियस व्हेक्टरची डायरेक्शन ही आहे. आणि म्हणून आपण इथे रिप्रेझेंट कसं केलेलं आहे तर त्याचा स्केलर फॉर्म मध्ये जसं सेंट्रीपेटल फोर्स आहे सेम मॅग्निट्यूड आहे सेंट्रीफ्युगल फोर्सचा आणि फॉर्म्युला पण तोच आहे. पण इथे व्हेक्टर फॉर्म मध्ये सेंट्रीफ्युगल फोर्स जो आहे त्याचा फॉर्म्युला इथे प्लस mv² अपॉन r0 कॅप असं का म्हटलेलं आहे? प्लस का म्हटलेलं आहे? बिकॉज सेंट्रीफ्युगल फोर्सची डायरेक्शन आहे, रेडियस व्हेक्टरची जी डायरेक्शन आहे ती सेंट्रीफ्युगल फोर्सची डायरेक्शन आहे. सेंट्रीपिटल फोर्सची डायरेक्शन रेडियस व्हेक्टरच्या विरुद्ध आहे म्हणून तिथे मायनस साइन येते. इथे काय साइन आली? प्लस साइन आली. फॉर्म्युली तेच आहे. सेंट्रीफ्युगल फोर्स इज अ नॉन रिअल फोर्स. जसं मी तुम्हाला सांगितलं की इट इज अ सुडो फोर्स. आपण असं कन्सिडर केलं कारण आपल्याला न्यूटनचे लॉज उभे करायचे आहेत या सर्क्युलर मोशन मध्ये, या ऍक्सिलरेटेड मोशन मध्ये. आपल्याला न्यूटनचे लॉज किंवा नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये, ऍक्सिलरेटेड फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये जी सर्क्युलर मोशन असताना जी फ्रेम ऑफ रेफरन्स असते म्हणजे ऍक्सिलरेटेड फ्रेम ऑफ रेफरन्स असते ते त्या फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये आपल्याला न्यूटनचे लॉज उभे करायचे म्हणून असा हा अपोजिट डायरेक्शन मध्ये हा जो फोर्स ऍक्ट होतो की ज्याला कोणत्याही रिअल ओरिजिन नाहीये. सेंट्रीपिटल फोर्सचं ओरिजिन कसं आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स सप्लाय करतो सेंट्रीपिटल फोर्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स सप्लाय करतो सेंट्रीपिटल फोर्स. सो सेंट्रीपिटल फोर्सला रिअल फोर्स सप्लाय करतो, रिअल ओरिजिन आहे. तसं सेंट्रीफ्युगल फोर्स नो रिअल फोर्सेस सप्लाय द सेंट्रीफ्युगल फोर्स. हा ऍक्च्युअली सुडो फोर्स आहे. हा ऍक्च्युअली कन्सिडर का करावा लागला? कारण आपल्या न्यूटनचे लॉज नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ किंवा ऍक्सिलरेटेड फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये सुद्धा अप्लाय करायचे आहेत म्हणून आपण असं कन्सिडर केलं. बस जेव्हा डावीकडे जाते तेव्हा आपण उजवीकडे आपल्याला धक्का बसतो, तिथे कुठलाही फोर्स नसतो, कोणी धक्का देत नसतो, कोणी फोर्स अप्लाय करत नसतो, तरी आपण उजवीकडे ढकलले जातो. सो आपण ह्याला रिझन काय दिली की एक सुडो फोर्स आमच्यावर ऍक्ट होतो आणि म्हणून आम्ही उजवीकडे ढकलले जातो. सो धिस सुडो फोर्स, this we are considering the non-real or the pseudo force because we want to obey the Newton's laws of motion in the accelerated frame of reference. हा इमॅजिनरी फोर्स नाहीये कारण हा आपण स्वतः अनेक वेळेला अनुभवलेला आहे. आपल्याला स्वतःला धक्का बसलेला आहे. राईट? आपण डावीकडे जात असताना उजवीकडे जात असताना डावीकडे आपल्याला आपण एक्सपिरियन्स केलेला आहे. सो इट इज नॉट अन इमॅजिनरी फोर्स. हा कसं आहे? इट इज डायरेक्टेड along the radius away from the center. रेडियसच्या विरुद्ध डायरेक्शन.
अलॉंग सेंटर पासून अपोजिट अलॉंग द रेडियस अवे फ्रॉम द सेंटर ही त्याची डायरेक्शन आहे. दिस इज द इफेक्ट ऑफ द हा कशामुळे आपल्याला त्याचा अनुभव येतोय तर ऍक्सिलरेटेड बस जेव्हा सरळ चाललेली आहे त्यावेळेला आपल्याला धक्का बसतो का? नाही. जेव्हा ती टर्न घेते डावी किंवा उजवीकडे त्यावेळेला टर्न सुद्धा क्विक टर्न घेते. जेव्हा ती ऍक्सिलरेशन मध्ये असते ऍक्सिलरेटेड फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये येते बस त्यावेळेला आपल्याला तो अनुभव करायला मिळतो. सो इट इज द इफेक्ट ऑफ द ऍक्सिलरेटेड फ्रेम ऑफ रेफरन्स. इट इज त्याचं मॅग्निट्यूड किती आहे? जेवढा सेंट्रिपिटल फोर्स आहे तेवढाच मॅग्निट्यूड सेंट्रीफ्युगल फोर्सचा पण आहे. पण सेंट्रिपिटल फोर्सची जी डायरेक्शन आहे त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शन सेंट्रीफ्युगल फोर्सची आहे. सो दिस इज द डिस्कशन अबाउट द सेंट्रीफ्युगल फोर्स. नाव वी आर रायटिंग द फोर्स इक्वेशन फॉर द सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशनचं फोर्स इक्वेशन आपण कसं लिहिलं? त्याच्या तिथे कोणता फोर्स असतो? सेंट्रीपेटल फोर्स आहे. मग एक सिस्टीम आहे जी सर्क्युलर मोशन परफॉर्म करते आहे. मग त्याचा सेंट्रीपेटल फोर्स काय असणार आहे? -m⍵²r. किंवा मग आपण कसं म्हणू शकतो की हा सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे हा रिअल फोर्स आहे. मग असे त्या सिस्टीमवर ऍक्ट होणारे अनेक रिअल फोर्सेस असतील. तर सो द सेंट्रिक अशा त्यांचं जे समेशन आहे त्या सगळ्या सेंट्रिपिटल फोर्सचं जे समेशन आहे सेंट्रीफ्युगल फोर्स किती ऍक्ट होतो? एक्झॅक्टली त्याच्या अपोजिट. सो दॅट द टोटल सम इज इक्वल टू 0. ओके.